बघा, एका गावची लोकसंख्या 6050 आहे. ती दर 5 वर्षांनी 10% दराने वाढते. तर 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती, असा प्रश्न लोकसंख्या पूर्वीची विचारली असेल. तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना नेहमी हे सूत्र पाठ असू द्या. जसं की ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक छेदस्थानी 1 कंस 1 अधिक आर आणि भागीला 100 कंसाचा घात n या सूत्राचा अवलंब करा. लेकरांनो, इथं लोकसंख्या वाढीचा दर 10%, मात्र लोकसंख्या दर 5 वर्षांनी 10% दराने वाढते. प्रश्न, 10 वर्षापूर्वी गावची लोकसंख्या किती होती? या 10 वर्षात 5चे टप्पे किती? 10 वर्षामध्ये 5चे टप्पे 2 टप्पे येतात. म्हणून इथं मुदत काय? तर हे 2 5चे येणारे 2 टप्पे. लक्ष द्या, या यांच्या ठिकाणी ही मुदत आपल्याला मांडायची. ए बराबर पी च्या ठिकाणी ही प्रिन्सिपल अमाऊंट दर्शवलेली लोकसंख्या 6050 कंसामध्ये 1 भागीला छोट्या कंसात 1 अधिक लोकसंख्या वाढीचा दर 10 छेदस्थानी 100 आणि इथं 2. लक्ष द्या, ए बराबर 6050 1 छोट्या कंसामध्ये मांडणी करताना हा भाग द्या. 10 1 10 10 10 100 म्हणजे 1 अधिक 1 छेद 10 कंसाचा घात 2. लक्ष द्या, आता ए बराबर 6050 1 छेदस्थानी कंसामध्ये 1 अधिक 1 छेद 10 पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा. छेदाने पूर्णांकाला गुणा, त्यामध्ये अंश मिळवा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा, म्हणजे 10 1 10 10 1 11 छेदस्थानी 10. हा छेदस्थानी असलेल्या कंसाचा वर्ग. गणिताला इकडं वळत करा. जसं की ए बराबर 6050 1 कंसामध्ये 11 छेदस्थानी 10 आणि कंसाचा वर्ग. ए बराबर 6050 1 छेदस्थानी कंसामध्ये 11 छेद 10चा वर्ग म्हणजे 11चा वर्ग आणि 10चा सुद्धा वर्ग, हे लक्षात असू द्या. आता ए बराबर 6050 इथं हे 2 अपूर्णांक बनतात. अपूर्णांकामध्ये अंशाचा छेदाचा गुणाकार असतो. हा अपूर्णांक हा संयुक्त अपूर्णांक, त्यामुळे या 6050 पदासोबत 1चा गुणाकार. 6050 1 6050. आता हा अपूर्णांक या 6050 ला भागीला आहे. हा अपूर्णांक गुणिला स्वरूपात मांडायचा, म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात मांडणे. लक्ष द्या, याचा अर्थ हे 100 जातात वरी, 121 येतात खाली. लेकरांनो लक्ष द्या, आणि हा भाग जातो 50 न. वाटल्यास देऊन पहा. मग ए बराबर काय? तर हे 50 गुणिला हे 100 यांचा गुणाकार. ए बराबर हा गुणाकार 5000. हे या प्रश्नाचं उत्तर. अर्थात 10 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या, त्या गावची लोकसंख्या किती हो सर? तर 5000 हे या प्रश्नाचं उत्तर. मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते.
ओके. लोकसंख्येतील वाढ घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.